आगामी निवडणुका सर्व बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी मार्फत निवडणूक आयोगाला निवेदन। ईव्हीएम मशीन संदर्भात विविध चर्चा सुरू असून ईव्हीएम संदर्भात आता संशय व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे आगामी येणाऱ्या सर्वच निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या आणि ईव्हीएम मशीन कायमस्वरूपी हद्दपार करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले आहे। आज सन्माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व निवडणूक आयोगाला आम्ही निवेदन दिलेले आहे। या निवेदनात मागणी केल्याप्रमाणे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील ईव्हीएम मशीनद्वारे जे निवडणूक प्रक्रिया चालू असते ती निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनद्वारे न करता बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी। लोकशाही जिवंत जर ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घेणे खूप गरजेचे आहे। त्याकरता आम्ही इथे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच विविध पक्षातील पदाधिकारी व बुलढाणा शहरातील सुज्ञ नागरिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत निवडणूक आयोगाला मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे कळविले आहेत। ही या निवेदनाची दखल सन्माननीय निवडणूक आयोगाने न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ईव्हीएम मशीनचा उद्रेक होईल व ईव्हीएम मशीन जागोजागी फोडण्यात येतील। याची दखल महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी, मुख्यमंत्री साहेबांनी तसेच निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी ही विनंती करतो।